परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांचा तामिळनाडू अभ्यास दौरा सध्या वादात सापडला आहे। त्याचं कारण म्हणजे जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ 2 महिन्यांनी संपणार असताना 12 लाख रुपयांचा हा अभ्यास दौरा कशासाठी आणि याचे फलित काय असा प्रश्न उपस्थित झाला असून हा दौरा म्हणजे करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। तामिळनाडू राज्यातील मत्स्य शेती, डोंगराळ भागातील शेती, शैक्षणिक ज्ञानासाठी भेट, पर्यटन स्थळांना भेट, नारळ लागवड व मिळणारे उत्पन्न याबाबत 18 ते 23 डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषद सदस्यांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। याकरिता जिल्हा परिषद सेस फंडातून 12 लाख रुपयांची एकत्रित तरतूद सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात आली होती। या दौऱ्यात जिल्हा परिषदेचे 57 व 8 पंचायत समिती सभापती अशा एकूण 65 सदस्यांपैकी 50 सदस्य या प्रशिक्षण दौऱ्यात सहभागी झाले होते। मात्र महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 17 फेब्रुवारी 2025 रोजी संपत असल्याने हे पदाधिकारी व सदस्य या अभ्यास दौऱ्यात मिळालेल्या माहितीचा वापर कसा व कुठे करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। तर एकीकडे या सर्व विद्यमान पदाधिकारी व सदस्यांच्या उर्वरित कार्यकाळात सर्वसाधारण सभेचे आयोजन होणे शक्य नाही। मात्र काही योजनांची व कामांच्या मंजुरीसाठी स्थगित करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर निर्णय घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे। मात्र अशा परिस्थितीत अभ्यास दौऱ्यात अवगत केलेल्या ज्ञानाचा वापर विकास कामाच्या नियोजनात कसा व कधी होणार याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहे। तर असे अभ्यास दौरे शासनाच्या धोरणात्मक दृष्ट्यांच्या अनुषंगाने इतर लोकप्रतिनिधी व सनदी अधिकारी दरवर्षी करीत असतात। त्या अनुषंगाने जिल्हा परिषद पालघरने दरवर्षी एक अभ्यास दौरा करण्याचे योजिले होते आणि त्यानुसार हा अभ्यास दौरा होता असे पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी माध्यमांना सांगितलं आहे। मात्र सध्या तरी पालघर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांचा तामिळनाडू हा अभ्यास दौरा वादातच सापडला आहे।